नमस्कार, मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत कटुल्याची स्पेशल रेसिपी। तर ही रेसिपी आहे कटुल्याचे पकोडे। जर तुम्हाला या कटुल्यांचे पकोडे आवडले तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर मी काय केलेलं आहे, हे कटुले जेवढे मला मिळाले तेवढे स्वच्छ धुवून घेतले आहेत, त्याची देठं काढून घेतली आहेत आणि त्याला आता अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। आणि यातल्या ज्या आतल्या बिया आहेत आणि जे आतला भाग आहे तो आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे। सुरीच्या सहाय्याने किंवा चम्मचच्या सहाय्याने पण तुम्ही याला काढू शकता, अगदी सहज निघतो। तर अशाच प्रकारे आपण सर्व कटुल्यांच्या आतल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेणार आहोत। अगदी 5 मिनिटात काढून होतात। आणि जे कटुल्याचे पकोडे आहेत ते खायला खूप छान लागतात। तुम्ही ही रेसिपी नक्कीच कधीच बघितली नसेल या अगोदर, पण एकदा करून बघा। या पावसाळ्यामध्ये तुम्हाला नक्की आवडेल, कारण पावसाळ्यामध्येच कटुले अवेलेबल असतात बाजारामध्ये किंवा शेतामध्ये म्हणा, त्यांचं सीझनच असतं या दिवसामध्ये। तुम्ही याला कधी पण बनवून खाऊ शकता। तर सर्व कटुल्यांचे जे मधातल्या बिया आहेत त्या काढून झालेल्या आहेत आणि त्याला मी अशा प्रकारे कट करून घेणार आहे। तुम्ही याचे पीसेस मोठाले पण ठेवू शकता, तुम्हाला ज्या साईजचे पकोडे आवडतात त्या साईजचे। तर मी इथे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि सर्व जे कटुले आहेत ते कट करून झालेले आहेत या साईजमध्ये। आणि आता आपल्याला करायचं आहे यामध्ये बेसन ॲड। तर बेसन आपल्याला आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे, पण मी इथे घेणार आहे 4 ते 5 चम्मच बेसन। इथे मी टाकणार आहे 4 चम्मच बेसन। तुम्ही तुमच्याजवळ जितके कटुले अवेलेबल आहेत त्यानुसार बेसन कमी जास्त करू शकता। हे जवळपास 1 वाटी भरून कटुले कट करून झालेले आहेत। तर यामध्ये मी 4 चमचे बेसन आणि त्याचमध्ये अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर, धनेपूड पाव चमचा, त्याचबरोबर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरेपूड आणि कोथिंबीर, त्याचबरोबर ओवा पण टाकू शकता। आणि एक मीडियम साईजच्या आकाराचा जो कांदा आहे तो बारीक कट करून टाकलेला आहे। आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। खूप सोपी आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल ही मला खात्री आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे मसाले आणि हे बेसन जे आहे या कटुल्यांना छान चोळून घ्यायचं आहे। नंतर पाणी ॲड करून आपल्याला अशा प्रकारचं एक मिश्रण बनवायचं आहे। खूप जास्त पातळ नाही, अगदी सर्व कटुल्यांना बेसन लागेल इतकंच पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। इथं मी जवळपास 5 ते 6 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि बेसन आणि कटुले भिजवून घेतलेले आहेत। यामध्ये आपण सोडा किडा काहीच टाकणार नाहीत। तर इथे तेल साईडला अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आणि आता चमच्याच्या साहाय्याने मी एक एक कटुल्याचा पीस या तेलामध्ये सोडणार आहे। तेल छान गरम झाल्यावरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। आता गॅस मीडियम फ्लेमवर आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे कटुले तळून घ्यायचे आहेत। तर जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे मी या पहिल्या बॅचमध्ये ॲड करणार आहे। तर तुम्ही बघू शकता याला मस्तपैकी कलर येत आहे। अगदी 5 ते 6 मिनिटात हे तळून होतात मीडियम गॅसवर, खूप जास्त वेळ लागत नाही। कटुल्याची रेसिपी खूप जास्त पौष्टिक असते आणि ही एक रानभाजी असल्यामुळं सहसाही जास्त अवेलेबल नसते बऱ्याच ठिकाणी। जर तुम्हाला मिळाले, बाजारात भेटले तर नक्की करून बघा। कोणी जर गावी राहत असेल तर त्यांना सहज मिळतात। महत्त्वाचं म्हणजे कटुल्यांवर कोणती फवारणी किंवा कोणते कीटकनाशकांचा वापर केलेला नसतो, म्हणजे हा एक ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय पदार्थ म्हणू शकता, सेंद्रिय भाजी। तर तयार आहेत आपली कटुल्यांचे पकोडे। जर तुम्हाला हे कटुल्यांचे पकोडे आवडले असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर
घंटा वाजवायलाही विसरू नका. तुमच्या परिवाराबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.